धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाचा कहर आहे। रात्रभर या जिल्ह्यामध्ये सर्वत्र तुफान पाऊस झाला। अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे। पावसामुळे बळीराजाची धाकधूक वाढलेली आहे। नळी, दुधना, पाणगंगा या नद्या दुथडी भरून वाहत आहेत। त्याचबरोबर शेतशिवाराचा पुन्हा एकदा तलाव झालाय। गावांनाही पुरानं वेढा दिलेला आहे। आपण हे दृश्य पाहतोय। आधीच बेहाल असलेल्या धाराशिवला पुन्हा एकदा पावसानं झोडपून काढले। तर या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख यांच्याकडे। गजानन, पुन्हा एकदा धाराशिवला पावसानं झोडपून काढलेला आहे, काय सध्याची माहिती आहे? हवामान विभागानं काल मराठवाड्याला रेड अलर्ट दिला आहे। त्याचं कारण असं आहे की बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे आणि आंध्र किनारपट्टीवरून महाराष्ट्राकडे पावसाने जे आहे ते वाटचाल केली आहे आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला अतिवृष्टीचा इशारा आहे तो देण्यात आला आहे। आणि एकूणच मराठवाड्यामध्ये रेड अलर्ट दिलाय। त्याप्रमाणे मध्यरात्रीपासूनच विविध जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळतो। हिंगोली असेल, नांदेड असेल, परभणी असेल, धाराशिव असेल या भागामध्ये रात्री सुद्धा पाऊस मोठ्या प्रमाणात झाला आहे। अनेक गाव परिसरातली रस्ते जी आहेत ती बंद झाली आहे। जवळपास मराठवाड्यातले 90% धरणं यापूर्वीच भरलेली आहेत। एकूण 772 मिलीमीटर एवढा पाऊस दरवर्षी प्रत्यक्ष पाऊस होत असतो, पण आता 108% एवढा पाऊस मराठवाड्यात यापूर्वीच झाला आहे आणि परत आता 2 दिवसाची अतिवृष्टी आज आणि उद्या इशारा दिला असल्यामुळं एकूणच शेतकऱ्यांना जे आहे ते परत धडकी भरलेली आहे। या अगोदर सगळी पिकं गेली, पण गाव परिसरामध्ये पाणी शिरत आहे आणि गावं जी आहेत ते प्रभावित झाली। आणि गावांना पुराचा वेढा पडला होता। गोदावरी असेल, पूर्णा असेल, सिंधफणा असेल किंवा इतर सगळ्या नद्या, धरणं जी आहेत त्यामधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। जायकवाडीच्या प्रकल्पातून, बाजलगावमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग झाल्यामुळे परभणी असेल, नांदेड असेल, जालना असेल या भागातली महत्वाची पिकं जी आहेत सगळी प्रभावित झाली। मोठं नुकसान झालं होतं आणि परत 2 दिवस रेड अलर्ट दिल्यामुळे आणि पाऊस प्रत्यक्षात पडतोय त्या पद्धतीनं आज आणि उद्या 2 दिवस पाऊस पडणार आहे। त्यामुळं प्रशासनाच्या वतीने नदीकाठची सगळी गावं असतील त्या गावांना, ज्या गावामध्ये यापूर्वी पूर परिस्थिती निर्माण झाली त्यांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। एकूणच नागरिकांनी गरज असेल तरच घराच्या बाहेर पडावं, अन्यथा बाहेर पडू नये अशा पद्धतीचा इशारा जो आहे तो नागरिकांना जो आव्हान जे आहे ते प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे। त्यामुळं एकूण शेतीचं जर पूर्ण नुकसान झालंय, शेतकऱ्यांचे पंचनामे पण आतापर्यंत पूर्ण झाले नाही आहेत आणि पुन्हा पाऊस सुरू झालाय। त्याच्यामुळं दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना खरोखर मदत शासन जे म्हणते ती पूर्ण शेतकऱ्यांना मिळू शकणार आहे का? जी पिकं आहेत ती संपूर्ण गेली, पण घरामध्ये पाणी शिरत असल्यामुळे शेतकऱ्यांचं जे जनजीवन विस्कळीत होत आहे, संसार उपयोगी साहित्याचं नुकसान होत आहे। कालच कुठेतरी परभणी आणि नांदेड परिसरामधली पूर्ण परिस्थिती ओसरू लागली होती, पण आता परत जर अशा पद्धतीचा पाऊस सुरू राहिला तर तीच कायम परिस्थिती होणार आहे। परभणी, हिंगोली जिल्ह्यातल्या अनेक ग्रामीण भागातली रस्ते जे आहेत ती बंद पडलेली आहे। मराठवाड्यातून विदर्भात जाणारा माळेगाव शंभरपिंपरी पुसद हा मार्ग सकाळपासून बंद आहे आणि कायम हवामान विभागाने ज्या पद्धतीने इशारा दिला त्या पद्धतीने पावसाला प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे आणि हा पाऊस आता नागरिकांना धडकी पावसाने पुन्हा एकदा जोर धरलेला आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांची आणि तिथल्या ग्रामस्थांची धास्ती वाढलेली आहे। धन्यवाद गजानन दिलेल्या माहितीसाठी।